जगात दरवर्षी लाखो मासिकं छापली जातात, पण एक मासिक असं आहे ज्याचं कव्हर लोक फक्त डिझाईन म्हणून पाहत नाहीत तर भविष्याचा इशारा मानतात. द इकॉनॉमिस्ट, द वर्ल्ड अहेड ही कव्हर सिरीज, जिथे प्रत्येक चित्र, प्रत्येक चिन्ह आणि प्रत्येक रंगामागे लपलेला असतो एक गूढ संदेश. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, या कव्हर्समध्ये दाखवलेल्या अनेक गोष्टी नंतर खऱ्या होताना दिसल्या आहेत. 2020च्या आधी एका कव्हरवर मास्क घातलेले चेहरे दिसले होते आणि काही महिन्यांतच संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेलं. कुठे जळणारी पृथ्वी, कुठे कोसळणारी अर्थव्यवस्था, तर कुठे AIच्या डोळ्यांनी माणसावर ठेवलेली नजर. हा फक्त क्रिएटिव्ह आर्ट आहे की जगातील शक्तिशाली लोक भविष्यात काय होणार याचे संकेत आधीच देतात. त्या कव्हर्समधले छोटे छोटे सिम्बॉल्स, घड्याळाची वेळ, बुद्धिबळाचे मोहरे, एक रहस्यमय डोळा, रॉकेट्स, तुटलेला डॉलर, कॉन्स्पिरसीज थिअरिस्टच्या मते हे सगळं हिडन कोड्स आहेत. असे कोड्स जे जागतिक राजकारण, युद्ध, आर्थिक संकट आणि मानवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सिस्टीमकडे इशारा करतात. पण खरी भीती इथून सुरू होते. लोकांनी दावा केला की काही कव्हर्समध्ये फ्युचर इव्हेंट्स आधीच दाखवले गेले आहेत. युक्रेन युद्ध असो, डिजिटल करन्सी असो, AI सर्व्हिलन्स असो, इराण इस्रायल अमेरिका युद्ध असो की हंता व्हायरस असो, हे फक्त योगायोग आहेत की जग चालवणाऱ्या लोकांना आधीपासून माहीत असतं की पुढे काय होणार आहे. काही एक्सपर्ट्स म्हणतात द इकॉनॉमिस्ट फक्त ट्रेंड्स प्रेडिक्ट करतं, पण प्रश्न असा आहे, जर हे फक्त प्रिडिक्शन्स असतील तर ते इतक्या वेळा खरं कसं ठरतं? आणि प्रत्येक नवीन कव्हर रिलीज होताच लाखो लोक त्यातले सिम्बॉल्स डिकोड का करू लागतात? कारण माणूस नेहमी भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि कदाचित हीच गोष्ट सर्वात जास्त भीतीदायक आहे. कल्पना करा, जर जगातील पॉवरफुल इलाइट्स खरंच फ्युचर इव्हेंट्स आधीच प्लॅन करत असतील तर हे कव्हर्स त्यांनी सिक्रेट लँग्वेज म्हणून वापरले असू शकतात का? एक अशी भाषा जी सामान्य लोकांना फक्त आर्ट वर्क वाटते, पण काही लोकांसाठी तो असतो एक हिडन मेसेज. कदाचित हे सगळं फक्त योगायोग असेल, किंवा कदाचित आपल्याला वर्षानुवर्षे काहीतरी दाखवलं जात आहे आणि आपण ते समजूच शकत नाहीये. कारण कधी कधी भविष्य सांगितलं जात नाही, ते फक्त संकेतांमध्ये लपून ठेवलं जातं. आज आपण त्याच संकेतांना डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. 2026 द इकॉनॉमिस्ट कव्हर पेज आणि त्यामधील काही कोड्स जे की भविष्य सांगतात. 2026च्या या कव्हर पेजवर काही रॉकेट, रेड ग्राफ्स, विशिष्ट चिन्हे जे की जागतिक संकटाचे आणि युद्धाचे पूर्वसंकेत असल्याचे मानले जात आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि डॉलरच्या वर्चस्वाचा अंत आणि एक नवीन जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेची सुरुवात असल्याचं दर्शवलं जात आहे. युद्ध, ऊर्जा संकट जे की तुम्ही सध्या अनुभवत आहात, हे सगळे या कव्हर पेजवर दाखवलेलं आहे. आणि या सगळ्यांना आज आपण डिकोड करणार आहोत की 2026 मध्ये कोणकोणत्या घटना होण्याचे संकेत या कव्हर पेजने दिले होते. असं सांगितलं जाते की रॉथचाइल्ड घराणे आणि इल्युमिनाती हे या कुटुंबाच्या मालकीचं मासिक किंवा दैनिक मानलं जाते आणि हे संपूर्ण जगाच्या घडामोडीचं नियंत्रण करतात. आणि द इकॉनॉमिस्ट मॅगझिनची मालकी याच गटाकडे आहे. परंतु जर आपण त्याची डीप स्टडी केली की या तथ्यामध्ये काही सत्यता आहे का, तर सुरुवातीला जर तुम्ही विकिपीडियामध्ये गेले आणि सर्च केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की मालकी हक्क सध्या स्टीफन स्मिथकडे आहे आणि अग्नेली हे दोन कुटुंब, म्हणजे हे कोणाचं सेपरेट असं मालकी हक्क नाहीये, ते एक ग्रुप आहे जो याला कंट्रोल करतो. परंतु हे अर्धसत्य आहे. तुम्ही जेव्हा याला पुढे सर्च करसाल तर तुम्हाला आढळून येईल की 2026 मार्च मध्येच रॉथचाइल्डनं आपले भाग म्हणजे शेअर्स विकले आहे. म्हणजे यापूर्वीचं मालक रॉथचाइल्डच होतं आणि या तथ्यामध्ये आपल्याला इथं सत्यता दिसून येते की रॉथचाइल्डच या मॅगझिनचा मालक होता. मोस्ट ऑफ दी शेअर्स याच्याकडेच होते. चला वेळ न लावता आपण आज या कोड्सला डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. कव्हर पेजला पाहिल्याबरोबर एक मोठा पृथ्वीचा गोल आपल्याला दिसतो आणि तो जणू काही एक फुटबॉल आहे. या रचनेमध्ये त्याला दाखवलं आहे आणि एक फुटबॉल प्लेयर त्याला किक करत आहे. याला डिकोड करताना हे आढळून येते की 2026 मध्ये फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे, जो की नॉर्थ अमेरिका या रिजन मध्ये 2 ते 3 देश मिळून हे याचं आयोजन करणार आहेत. आणि
याच दरम्यान जेव्हा हा वर्ल्ड कप चालू असेल तेव्हा काहीतरी मल्टी ग्लोबल क्रायसिस घडून येणार हे दाखवण्याचं दृश्य या कोडद्वारे त्यांनी केलं आहे. सध्या जी जगाची स्थिती आहे जणू काही असं वाटत आहे की एक व्होल्कॅनो आहे, तो कधीही फुटू शकतो. तर या कोडद्वारे हे दर्शवण्याची शक्यता आहे की जेव्हा 2026चं फुटबॉल वर्ल्ड कप सुरू असेल, संपूर्ण जग फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये मग्न असेल, तेव्हा एक मोठा मल्टी ग्लोबल क्रायसिस घडून येणार अशी भीती या कोडला डिकोड करताना दर्शवण्यात आली आहे. त्यानंतर एक कंटेनर शिपवर हल्ला होताना दाखवण्यात आलाय आणि हे जो कोड आहे याला डिकोड करताना हे तर सत्य सुद्धा झालंय. नुकतंच अमेरिका इस्रायलनं जेव्हा इराणवर हल्ला केला तर इराणनं हॉर्मुझ ही खाडी बंद करून टाकली. तिथून जो कोणतेही कंटेनर शिप जात आहे त्याच्यावर हल्ला केला जात आहे. तुम्ही जर फोटोमध्ये पाहू शकता की एक कंटेनर शिप आहे, त्याच्यामधून दारुगोळा आणि एक हल्ला किंवा बचावात्मक प्रतिक्रिया केल्या जात आहे. आणि हे जे कोड जेव्हा डिकोड करण्यात आलं होतं ते आता 2026 मध्ये सत्य सुद्धा झालं आहे की एका कंटेनर शिपवर हल्ले होत आहेत आणि तो स्वतःचा बचाव करत आहे. म्हणजे या कव्हर पेजवर ज्या काही गोष्टी जे काही संकेत दिले असतात ते वास्तविक होतात, त्याचं एक प्रूफच जणू काही आपल्याला सध्या आपण हे होताना पाहू शकतो. त्यानंतर एक मोठा एक संकेत इथे दिला आहे की US फ्लॅग, अमेरिकेचा एक ध्वज देण्यात आला आहे, त्याच्यासोबत 250वा वाढदिवस दाखवण्यात आलाय. आता हा कशाचा संकेत असू शकतो? इथे दोन गोष्टी आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्याला 250 वर्ष पूर्ण झाले, त्या संबंधीचा हा केक दाखवण्यात आला. परंतु एक दुसरा ग्रुप आहे जो म्हणतो की नाही, हा त्यासाठी नाही आहे. हा जो ग्रुप आहे जो द इकॉनॉमिस्ट द वर्ल्ड अहेड या मॅगझिनला कंट्रोल करतो, तो इल्युमिनाती. या इल्युमिनातीचं 1 मे 2026 त्यांच्या ग्रुपला फॉर्म होऊन 250 वर्ष पूर्ण झाले आहे. तुम्ही ही तथ्य विकिपीडियावर जाऊन चेक करू शकता. बरोबर 1 मे 2026 इल्युमिनाती बनून 250 वर्ष पूर्ण होत आहे. तर जेव्हा डिकोड करण्यात आलं तर लोकांचं म्हणण्यात आलं की नाही, हा जो वाढदिवस दाखवण्यात आलाय हा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा नाही आहे, तर इल्युमिनातीला फॉर्म होऊन 250 वर्ष झाले, त्या संबंधी हे हा जो कोड आहे हा दर्शवण्यात आलाय, त्याचा हा संकेत आहे. त्यासोबतच त्याच्या पाठीमागे 2 हात दिसत आहे, रेजिस्टन्स ज्याला की म्हणतो आपण, की जे लोक बंड करतात, त्यांच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्याविरुद्ध ते लढा पुकारतात आणि त्या हातांमध्ये हातकड्या लावलेल्या दिसत आहेत. म्हणजे लोक बंड करतील परंतु त्या बंडाला नमवून टाकल्या जाईल, त्यांच्यावर बळजबरी करून त्यांना जेलमध्ये कोंडल्या जाईल, या प्रकारचा हा संकेत दर्शवतो. त्यानंतर एका ठिकाणी बघा फार इंटरेस्टिंग एक गोष्ट दाखवण्यात आली आहे जे की आपल्या संबंधी सुद्धा आहे. एक बघा जो ट्रम्प आहे तो रेड कॅप घालून उभा आहे आणि त्या आजूबाजूला जे सगळं दाखवलं आहे ना त्याच्यामध्ये सगळं जो डॉलर आहे तो तुटलेला दाखवले जात आहे. त्याच्यानंतर मार्केट क्रॅश होताना दाखवलेला आहे, इकॉनॉमिक डिझास्टर दाखवलं आहे. म्हणजे हा कशाचा संकेत आहे? तर हा संकेत आहे की 2026 मध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्था ही नष्ट होणार, हिला फार मोठे हादरे बसणार, डॉलरची किंमत अतिशय नगण्य होणार आणि सगळे शेअर मार्केट अमेरिकेचे क्रॅश होणार. या प्रकारचं संकेत या द इकॉनॉमिस्ट मॅगझिनच्या कव्हर पेजमध्ये देण्यात आलेला आहे. हा जो ट्रम्प कॅप घालून आहे ही या प्रकारची कॅप बघा, तो जेव्हा ते स्वतःचा प्रचार करायचा त्याच्यावर मागा लिहून असायचं मेक अमेरिका ग्रेट अगेन, याच प्रकारची कॅप घालून रेड कॅप घालून तो फिरायचा. आणि मोस्ट इंटरेस्टिंग बघा, याच्या थोड्याशा दूरवरच नरेंद्र मोदी एका ब्ल्यू जॅकेटमध्ये दाखवले आहे आणि त्याच्यासोबत एक लेडी उभी आहे. त्या लेडीला सर्च करण्याचा खूप प्रयत्न आमच्या टीमने केला, तर एक साम्य जी जुळते एका महिलेशी, ती लेडी आहे युरोपियन युनियनची CEO, त्यांच्याशी मिळती जुळती ही लेडी दिसत आहे. तर त्याचा संकेत एक असा मिळतो की ज्याप्रमाणे अमेरिका आणि इंडिया सध्या रिलेशन चांगले नाहीये ट्रम्पमुळं, तर कदाचित 2026 मध्ये यामुळं इंडिया म्हणजेच सध्याचे इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या जवळ न जाता एक मोठी डील करतील युरोपियन युनियन सोबत आणि त्या युरोपियन युनियनच्या सीईओच्या सोबत त्यांच्यासोबत उभे असताना दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला माहित असेल की दावोसमध्ये जी बैठक झाली होती तिथं द मदर ऑफ ऑल डील जी झाली ती इंडिया आणि युरोपियन युनियन मध्येच झालेली आहे. तर त्याचा सुद्धा हा संकेत इथं दर्शवण्यात आला आहे. आणि परंतु हे इथपर्यंत मर्यादित नाहीये. तुम्ही त्यांच्यासमोर एक टँक तुम्हाला दिसत असेल, जणू काही युद्ध चालू आहे आणि त्या टँकचा जर कलर पाहिला तर त्या टँकचा कलर नरेंद्र मोदीचे जॅकेट आणि जी लेडी जी स्त्री त्यांच्यासोबत उभी आहे त्यांच्या जॅकेट सोबत मिळतं जुळत आहे.
तर लोकांनी संकेत दिलाय की इथं इंडियाचं एक युद्ध होणार आणि त्या युद्धामध्ये युरोपियन युनियन इंडियाला मदत करणार. इंडियाचं युद्ध कोणासोबत होणार हे जग जाहीर आहे की इंडियाचं युद्ध कोणासोबत होऊ शकतो. ऑपरेशन सिंदूर एक झालाय आणि कदाचित हा संकेत दर्शवतो की 2026 मध्ये ऑपरेशन सिंदूर 2 हा लॉन्च होऊ शकतो. त्यानंतर एक डिव्हाइस दाखवलेला आहे ब्रेन कंट्रोलर. तर याद्वारे हेच दाखवण्यात आलंय की आगामी काळामध्ये अशा काही चिप्स डेव्हलप केल्या जाऊ शकतात जे व्यक्तीचं ब्रेन कंट्रोल करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर एका बोटमध्ये एक फार जुनी अँशियंट बोट दिसत आहे आणि त्या बोटमध्ये काही ग्रीक अँशियंट ड्रेस घातलेले लोक त्या बोटमध्ये काहीतरी एका भरणीमध्ये एक जुनं असं भांड दिसत आहे त्याला घेऊन जात आहे. तर याच्यावरून जे लोकांनी याला डिकोड केलं असं सांगितलं जात आहे जुन्या सभ्यतेचे रहस्य लोकांना सापडणार आहेत. कदाचित तुम्हाला माहित नसेल परंतु अमेरिकेनं जेव्हा इराकवर हल्ला केला होता तर सर्वप्रथम त्यांनी ज्या गोष्टी इराकमधून अमेरिकेला परत नेल्या होत्या, इस्रायलला परत नेल्या होत्या, त्यांच्यामध्ये इराकमध्ये सापडलेल्या जुन्या सभ्यतेच्या पुस्तकांचा भंडार होता जे त्यांनी तिथून उचलून अमेरिका आणि इस्रायलमध्ये ट्रान्सफर केलं होतं. तो जणू तसंच काही संकेत या एन्शियंट बोर्डद्वारे सुद्धा त्यांना असं सापडताना दिसत आहे. त्याच्यानंतर एका फोटोमध्ये युक्रेनचे प्रेसिडेंट झेलेन्स्की दुर्बीन सोबत उभे असताना दिसत आहे. त्यांना पाहून असं वाटतं की ते वाट पाहत आहे कोणत्या तरी दोन युद्ध चालू आहे. दूरून एका बॅनॅक्युलसद्वारे ते त्या युद्धांना पाहत आणि वाट पाहत आहे की कधी ते युद्ध संपतील आणि त्या युक्रेनचं सुद्धा युद्ध संपेल असं काही दृश्य त्यात दिसत आहे. रोबोटिक वेपन्स दाखवले आहे की पुढचं जे युद्ध होणार ते सैनिक नाही लढणार तर रोबोटिक सैनिक आता लढतील. एक बघा एक रोबोटिक डॉग सुद्धा दाखवलाय. हा तो गलगोटिया युनिव्हर्सिटीवाला डॉग नाही आहे, तो एक रोबोटिक डॉग आणि तो युद्धात वापरला जाणारा रोबोटिक डॉग आहे जो इथं दर्शवला आहे की भविष्यातलं युद्ध कसं होणार. आणि सगळ्यात हादरवणारं सिरिंजेस आणि वॅक्सिन्स दाखवले आहे. याद्वारे डिकोड करण्यात आलंय की 2026 मध्ये एक नवीन महामारी पसरू शकते आणि पुन्हा एकदा नवीन प्रकारे वॅक्सिन्सचा जो जसं कोरोनामध्ये वॅक्सिन्स देण्यात आलं होतं तसंच आता वॅक्सिन्स देणं सुरू होईल. आणि ही सुद्धा जे कोड डिकोड करण्यात आलं ही सुद्धा भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे. कारण तुम्ही ऐकलंच असेल, आपण सुद्धा या विषयावर एक व्हिडिओ बनवलाय. हंता व्हायरस एका शिपवर पसरलाय आणि असे संकेत दिले जात आहे की आता तो पुढची नवीन महामारी होऊ शकते. तर हे काही संकेत होते जे या द इकॉनॉमिस्ट द वर्ल्ड अहेडच्या फ्रंट पेजवर देण्यात आले होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे संकेत खरंच भविष्य दर्शवतात का? काही भविष्य तर खरे सुद्धा ठरले आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.